श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय अत्यंत साधा आणि सोपा असा प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय केल्याने आपल्यावरची जी काही सर्व संकट, दुःख, दारिद्र्य आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते, वाईट शक्ती असते, दोष असतात, इडापिडा असते, नजरबाधा असते, अशा सर्व अडचणी देखील नष्ट होण्यास मदत होईल। तर आपल्याला कोणत्याही महिन्यातील एका गुरुवारी मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे। हे पाणी ठेवल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना, आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते आणि हा महिन्यात असे कोणतेही जे प्रभावी उपाय असतात तर आपल्याला ते महिन्यातील पहिल्या गुरुवारी, पहिला मंगळवार असेल, पहिला शुक्रवार असेल तर अशा शुभ दिवशी आपल्याला सुरुवात करायची असते। परंतु ज्यांना शक्य झालं त्यांनी आता येणाऱ्या गुरुवारी करा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी पुढच्या गुरुवारी, कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि आवर्जून उपाय अगदी अतिशय पॉवरफुल आहे आणि आवर्जून करून बघा। त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा ह्या नक्की पूर्ण होतात। फक्त सांगितल्याप्रमाणे आणि श्रद्धा ठेवून करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होईल। आता असा हा कोणता अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तो उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। प्रत्येक घरामध्ये, कुटुंबामध्ये काही ना काही समस्या, अडचणी ह्या असतातच। मग त्या दूर करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही आपण सेवा, उपाय, तोडगे हे करतच असतो। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, टिकून राहावी, माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहावं आपल्या कुटुंबावर। आपल्याला आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी आपल्याला घरामध्ये जी नकारात्मकता आहे असेल किंवा कोणी जर करणी केलेली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी आणि हा उपाय केल्यामुळे आपल्याला नक्कीच मदत होणार आहे। हा उपाय आपल्याला फक्त गुरुवारीच करायचा आहे। मग महिन्यातील तुम्ही कोणत्याही गुरुवारी तुम्ही या उपायाला सुरुवात केली तरी देखील चालेल। परंतु आपल्याला हा उपाय एका गुरुवारी न करता आपल्याला 9 गुरुवार, 11 गुरुवार असा हा उपाय करायचा आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। अगदी आपलं चांगलंच होणार आहे। तुम्ही जास्त जर तुमच्याकडनं करणं झालं तरी देखील चालेल। आता हा जर उपाय तुम्ही चालू केला तर तुम्हाला अगदी थोड्याच दिवसात याचा परिणाम दिसून येणारच आहे आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले तुम्हाला दिसून यायला सुरुवात होणार आहे। घरामध्ये पैसा टिकण्यास सुरुवात होईल। तुमची जर नोकरीची किंवा व्यवसायामध्ये जर काही अडचण असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे। तुमच्या घरामध्ये जर गरिबी असेल किंवा सतत काही ना काही कारणामुळे भांडण, तंटे, वादविवाद, कलह होत असेल तर ते देखील दूर होतील यामुळे। तर आता आपण हा जो उपाय करणार आहोत तर तो कसा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर जाणून घेऊया। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। आता आपण जो तांब्या घेणार आहोत तर हा तांब्या जर आपण तांब्याचा जर घेतला तर खूप छान, परंतु आपल्याला तांब्याचाच घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि तांब्याचाच घ्या। जर तुमच्याकडे तांब्या नसेलच तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा, समजा पितळेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या, परंतु शक्यतो तांब्याचा किंवा पितळेचंच भांड तुम्हाला घ्यायचं आहे। आणि या तांब्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर गंगाजल घ्या भरून, नसेल शक्य तर आपलं
साधं घरचं पिण्याचं पाणी घ्या स्वच्छ, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकू शकता तुम्ही। तुमच्या घरातील शुद्ध पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो तर ते पाणी आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो तांब्या घेतलेला आहे आपण, तर तो तांब्या घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। आणि हा तांब्या ठेवत असताना आपण हा तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान, या ज्या वेळेला आपण देवाजवळ तुळशीजवळ दिवाबत्ती करतो, दिवा लावतो, तर त्या वेळेला आपल्याला हा तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। आता तांब्या ठेवत असताना तुम्ही देवघरात देवाच्या आजूबाजूला हा कुठेही तांब्या ठेवू शकता, जिथे जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा तांब्या ठेवून घ्यायचा आहे। आणि यानंतर आपल्याला या तांब्यामध्ये, या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला या कलशाची, या तांब्याची पूजा करायची आहे। त्याचबरोबर दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि या तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे। तुमच्याकडे जर 5 रुपयाचं पिवळं नाणं असेल तर खूप छान होईल, ते तुम्ही टाकू शकता। यानंतर 1 सुपारी देखील आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला या तांब्याला, तसेच आपल्या देवघरामधील देवी देवतांना प्रार्थना करायची आहे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकू दे, नांदू दे, आपल्या घरामध्ये बरकत होऊ दे, आपल्या घरातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी संकट दूर होऊ दे, आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे, घराची सर्व विघ्न दारिद्र्य गरिबी दुःख दूर व्हावे, यासाठी जी तुमची काय इच्छा असेल, ती मनोकामना असेल, ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। आपल्या मनातील ज्या काही अडचणी असेल, दुःख असेल, तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात, तुम्हाला ते देवासमोर बसून तुम्हाला ह्या मनातील इच्छा ज्या असेल त्या तुम्हाला बोलायच्या आहे। आपल्याला श्री माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा, भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती अखंड राहावा, यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार, हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे, म्हणजे देवघरासमोर बसायचं आहे। सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे, सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा आहे। आपण जो रात्री तांब्या भरून ठेवलेला आहे, तर तो तांब्या देखील आपल्याला पूजा करायची आहे त्या तांब्याची। आणि हा तांब्या आपण जो ठेवत असताना रात्री आपण हा तांब्या झाकून ठेवायचा आहे। कलशावरती आपण काही भांड किंवा एखादी प्लेट वाटी जी आहे तर ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला या सर्व देवांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्यावरची सर्व संकट दूर होण्यासाठी, जी इच्छा मनोकामना असेल त्यासाठी सर्व काही आहे, तर त्यासाठी या देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तर ते पाणी आपण घ्यायचं आहे आणि आपल्या तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे। आणि यानंतर जे आपण 1 रुपयाचं जे नाणं ठेवलेलं आहे, तर हे नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं तुम्ही घेतलेलं असेल तर हे नाणं आपण आपली तिजोरी असेल, आपले ज्या ठिकाणी आपण पैसा दागिनं धन आपण ठेवत असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला हे 5 रुपयाचं 1 रुपयाचं नाणं तिथे तुम्हाला सुपारी हे ठेवून द्यायचं आहे, आपल्याला तिजोरीमध्ये हे ठेवून द्यायचं आहे। मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी देखील चालू शकतं। आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी देखील आपल्याला असाच 1 रुपया आणि 1 सुपारी या कलशामध्ये, या तांब्यामध्ये ठेवायची आहे, टाकायची आहे। परंतु आपण ही सुपारी आणि जे 5 रुपयाचं 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते आपण कुठेही न ठेवता ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्या देवघरामध्ये पुन्हा ठेवायचं आहे। त्याची दररोज आपण देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना त्या नाण्याची देखील आपल्याला नाण्याची आणि सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे।
त्यानंतर पुढचा गुरुवार येईल त्या दिवशी या गुरुवारी आपल्याला हे नाणं आणि सुपारी आपल्याला एका पाण्यामध्ये टाकायची आहे, या पाण्यामध्ये टाकायचे आहे। असं आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ही आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। आता जर तुमच्याकडे जर तुळशी वृंदावन नसेल तर आपण हे जे पाणी आहे कळशामधील तर ते तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी विसर्जित करण्यासाठी जर तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल फुलांचं त्या झाडाला तुम्ही वापरलं तरी देखील चालणार आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पाणी पिंपळाच्या झाडाला किंवा उंबराच्या झाडाला किंवा बेलाच्या झाडाला अर्पण केलं तरी देखील चालेल, तर अतिशय उत्तम होईल। तर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं किंवा औदुंबराचं बेलाचं झाड नसेल तर मग तुम्ही तुळशीला किंवा इतर झाडांना अर्पण करू शकता, पण शक्य असेल तर तुम्ही या औदुंबराच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे, प्रयत्न करा। अशा प्रकारे आपल्याला 11 गुरुवार हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आणि जर शक्य असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडनं 21, 41 असे तुम्ही 51 अशा इतक्या गुरुवार तुम्ही हा उपाय करू शकता। आणि ज्या वेळेला आपण औदुंबराला, तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करत असतो तर त्यावेळी तुम्हाला आपल्या सर्व इच्छा, मनोकामना, आकांक्षा ज्या काय असतील त्या पूर्ण होण्यासाठी मी ही जी सेवा करत आहे तर ती माझ्या कुटुंबासाठी, माझ्या परिवारासाठी करत आहे। माझ्या परिवाराच्या सुखासाठी मी ही सेवा करत आहे। माझ्या कुटुंबावरती, माझ्या परिवारावरती जी काही संकट, दुःख, दारिद्र्य आहे तर ती अडचण दूर व्हावी, हे दुःख, दारिद्र्य दूर व्हावं, माझ्या घरामध्ये सुख, शांती टिकून राहू दे, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती सदैव राहू दे। जी आपली काही मनातील इच्छा, आकांक्षा असेल, मनोकामना असेल, माझ्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास राहू दे, अशी सर्व इच्छा, मनोकामना आपल्याला या वृक्षाजवळ बोलून दाखवायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे। आणि यामध्ये जे फूल आहे तर ते देखील तुम्ही झाडांच्या मुळाशी अर्पण करू शकता। तर अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला या गुरुवारी करायचा आहे। मग तुम्ही या फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात करा किंवा मार्च महिन्यापासून सुरुवात करा। आता तुम्हाला जेव्हा शक्य होईल, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही सुरुवात केली गुरुवारपासून तरी देखील चालणार आहे। कारण गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि श्री दत्तगुरूंचा तसेच आपल्या बृहस्पतिवार हा म्हणून ओळखला जातो। आपल्यावरी श्री दत्तगुरू गुरूंचा भगवान श्री हरी विष्णू देवांचा सोबतच माता लक्ष्मी स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहणार आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावरती होणार आहे आणि सर्व इच्छा, मनोकामना आपल्या पूर्ण होण्यास मदत होईल। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। ज्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा कोणत्याही गुरुवारी उपायाला सुरुवात करू शकता। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।